वेगवान बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अवांतरची सिंगल ऍड होती धाव फलकावरती. एक धाव धाव फलकावरती. वाईट नाहीये का? येस, डॉट बॉल आहे. डॉट बॉलने सुरुवात केली. लोणावळा टीमची गोलंदाजी फार सुंदर आहे खरं तर. चांगला बॉल आणि तितकाच चांगला फटका. मागच्या मॅचचा सामनावीर दाखवून देतोय आम्ही देखील लढायला इथे आलोय आणि हा उत्तुंग असा षटकार. कशी आपण उल्लेख देखील केला की व्यासपीठाच्या समोर जी बायसायकल आहे मिळवण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असेल. इथे आणखी एक चांगला फटका. या स्पर्धेमधला सगळ्यात लांबलचक षटकार. काय बॅटिंग करतोय खरं तर बेलवले टीमचा विशाल. मागच्या मॅचचा सामनावीर त्याला मिळालाय आणि या मॅचची सुरुवात देखील तो दमदार आक्रमक करतोय. विशालच्या बॅटमधून आणखी एक षटकार. धाव फलक पोहोचलाय. 12 धावा धाव फलकावरती. मोहनला विचार करण्यास भाग पडले कारण हीच ती टीम जिने फक्त 19 धावसंख्येपर्यंत रोखलं वन वे टीमला आणि जर 3 मारले तर प्रकाशजी यादव साहेबांकडून 100चं कॅश प्राइज. और पिच बॉल मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न. बघा प्रसाद पाटील जो बॅनर आहे आमच्या व्यासपीठाच्या उजव्या साईडला, जर तिथे चेंडू लागला तर 500चं कॅश प्राइज आहे. मगाशी ते 5000 बोलले, 1-0 त्याने आता कमी केलाय. 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. 4 रात्रीमध्ये कोणीही मारो 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. धावफलक पोहोचलाय 13 वरती. प्रेक्षकांची गर्दी बघा हरेश दादा, चारही बाजूला प्रेक्षक आहेत. खचाखच भरलेलं हे मैदान. हे चांगला फटका आहे वाडीश लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव मिळती आहे आणि या एका धावसंख्येने धावफलक पोहोचेल 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती. चेंडू संपलेत या षटकामधले 5 चेंडू संपलेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. चांगली बॅटिंग करतोय विशाल, तितकीच साथ त्याला देतोय नितेश. ओव्हरपिच बॉल. चान्सेस क्रिएट झाले होते खरं तर विकेट मिळवण्याची. ही विकेट आली असती तर कदाचित कमबॅक घडू शकला असता, परंतु इथे कॅश ड्रॉप. आज नशिबाची साथ देखील मिळते विशालला. पहिले षटक संपलंय आणि धाव फलक जाऊन पोहोचेल 14 धावा धाव फलकावरती. 3 ओव्हरची मॅच आहे, याकडे दोन्ही टीम लक्ष असू द्या. मनोहरजी मुकणे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. खालापूरचे नेव्हीमध्ये ते कार्यरत आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आपलं देखील सहर्ष स्वागत. मुकणे साहेबांना विनंती आहे की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. सगळी माहिती आम्हाला देतात आमचे स्कोरर मोहिलीवरून तिथे आलेत. मनोहरजी मुकणे फार चांगलं स्कोरिंग, चांगले अपडेट आम्हाला देत आहेत. प्रत्येक पाहुण्यांचं ते मी म्हणेन सांगतात आम्हाला माहिती. आणि आमचे रितेशचे ते सासरे आहेत, त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत इथे करूया. सगळेजण बघतात माझ्याकडे, बघू नका, मला इकडे बॅकस्टेजवरून माहिती मिळते. बॉलिंगसाठी आलाय इथे आडव्या बॅटने फलंदाज नितेशच्या बॅटमधून षटकार. मध्ये काय दर्जेदार कामगिरी केली होती त्याच्यावरतीच नितेशने आक्रमण चढवलंय आणि धावा जाऊन पोहोचल्यात ते एकूण 20 धावा. ओव्हरपिच बॉल. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा कोणताही येत नाही, म्हणजे हा डॉट बॉल आहे. चांगलं कमबॅक अमितचं. मागच्या मॅचमध्ये व्हेरिएशन दाखवलं. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, कधी स्लोअर वन कधी क्विकर वन, हे सगळे चेंडू त्याने टाकले आणि या मॅचमध्ये आता त्याचं कमबॅक तुम्हाला बघायला मिळत आहे. मनोहरजी मुकणे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले, जे नेव्हीमध्ये कार्यरत आहेत खालापूरचे आमचे. त्यांचं मी स्वागत करतोय. मी
माधव पवार यांना विनंती करतोय की आपण हरीश चंदन यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचा सन्मान करावा. खरं तर अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. मगाशी नेव्हीमध्ये आर्मीमध्ये असलेले आमचे साहेब, त्यानंतर नेव्हीमध्ये असलेले आमचे साहेब आपल्या भारत मातेची ते सेवा करतायत. खरं तर त्यांचं मनापासून आपण स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. चांगला बॉल हाताळण्यात आला होता. धावफलक तिथे स्थिरावलंय. 21 धावा. भाऊ पवार यांच्या शुभ हस्ते आम्ही स्वागत इथे करतोय. मनोहरजी मुकणे साहेबांचं इथे फटका चांगला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 22 आणि हा षटकार म्हणजे एकूण धावा धावफलकावरती येतील त्या 28. सलगचे 2 आले आणि पहिल्या बॉलवरती देखील षटकार आला आणि त्याने देखील दाखवून दिलं की हम भी किसी से कम नहीं. विशाल बॉलिंग करण्यासाठी आलाय. अमोल खोलात टाकलेला बॉल ऑन साइडला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. दंडित केलाय अगोदरच दुष्काळ, त्यामध्ये 13वा महिना. या धावा कुठेतरी वाचवाव्या लागतील. धाव फलक पोहोचलाय 35 वरती. 35 धावा धाव फलकावरती. शेवटचं षटक 3 ओव्हरची मॅच आहे. भरपूर धावा झाल्यात. खरं तर बिलवले टीम यात चांगला बॉल होता आणि तितकाच चांगला फटका लॉंग ऑफला. एक चांगलं क्रिकेटर विशालच्या माध्यमातून आणि इथे आता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. 2 धावा मिळत आहेत. चांगलं बॅकअप तिथे देण्यात आलं पॉईंटच्या दिशेने. 1-2 धावा आणि या 2 धावा संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 37 धावा. मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल इथे ठेवण्यात आले. प्रत्येकाचं स्वप्न असेल खरं तर ही सायकल मिळवण्याचं. विशाल त्या रेसमध्ये मी म्हणेन आता भरपूर पुढे असेल. कारण मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी, या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी. नितेश देखील चांगली कामगिरी करतोय. मागच्या मॅचमध्ये अमोलने चांगले षटक टाकलं आणि आता त्याला देखील मार इथे पडताना दिसतोय. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं आउटस्विंगर बघायला मिळालं. यष्टीरक्षक थोडं चकला, परंतु इथे डॉट बॉल मात्र येतोय. या षटकामध्ये जर आपण विचार केला तर 3 धावा अद्याप खर्च केल्या त्या 2 बॉलमध्ये. पहिला व्हाईट बॉल आला, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर डॉट बॉल. एकही मोठा फटका अद्याप खर्च केला नाहीये तो अमोलने. चांगली बॉलिंग करतोय या षटकामध्ये. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अमोलने झेल कंप्लीट केली आणि फलंदाज विशाल इथे होते बाद. मागच्या मॅचचा सामनावीर, परंतु एका बाजूला नितेश देखील चांगली कामगिरी करतोय. सुनीलच्या बरोबरीने सुनीलला त्याला साथ द्यावी लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये अमोल देखील आपल्या संघाला कमबॅक करून देतोय.
फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने बॅकहँड एरिया गॅप शॉट सिलेक्शन आणि इथे आलाय चौकार. आता डीजे मास्टर आमचे चेंज झालेत, चेक करतायत. सुनील गेला आणि सुनीलने पहिल्याच बॉलवरती चौकार मारलाय. धावफलक पोहोचलाय 41-41. ओरपिच बॉल वॉट अ स्ट्रोक लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. ती टीम या मॅच मध्ये भरपूर मार खाल्लाय. इथे चांगला बॉल टप्पापर्यंत थोडंसं उचली घेणारा चेंडू. षटक क्रमांक 3 संपलंय म्हणजे पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. एकूण धाबा 10 फलकावरती आल्या त्या 47 आणि 18 बॉल आणि 48चं टार्गेट सेट केलंय ते टीम लोणावळा समोर. चला टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतोय नेक्स्ट मॅच. चला बॅट्समन पाठवा. लोणावळा टीम नेक्स्ट मॅचचा कॉल आम्ही करतो टॉसचा. वावरले आणि बीड टॉससाठी या लगेच. पलीकडची बीड आणि वावरले आपण टॉससाठी या. 4 ओव्हरची मॅच असेल, फ्रेश लॉट्सचा असेल ती पहिली मॅच. इथून जो जिंकेल तो सलग या लॉट्स मधल्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. 18 चेंडू मध्ये गरज आहे ती 48 धाव संख्येची. आणि सलामीची जोडी अमोल आणि अमित. अमोल आणि अमित ही सलामीची जोडी. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात आमचे दीपक कर्णुक. या वर्षी प्रथमच कर्जत, खालापूर आणि सुधागड 40+ प्रीमियर लीग आहे. मला असं वाटतं सुधागडला, आणि त्यामध्ये दीपकजी कर्णुक जे आपल्या बीड गावचे आहेत त्यांना कॅप्टन म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि ते तुम्हाला इन ॲक्शन मध्ये दिसतील. बीड आणि वावरले नेक्स्ट मॅच टॉससाठी आपण या. आज चांगला फटका आहे फाईन लेगच्या दिशेने. पंचांचा निर्णय येतोय चौकार लोणावळा टीमसाठी. चला वावरली टीम आणि बीड टीम आपण टॉससाठी या. आता तरी टाइम घेऊ नका कारण 11 वाजून गेलेत. पहिली मॅच आहे तुमची.
टॉस साठी लगेच या प्लीज. विशाल बॉलिंग साठी. ओव्हर पिच बॉल फुल टॉस होता. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा पुनश्च व्हाईट बॉलचा इशारा. दावा होऊ शकतात. परिसीमा छोटी आहे. जर बॉल कनेक्ट झाला तर सीमारेषेच्या पलीकडे येतोय. या सगळ्या गोष्टी लोणावळा टीमने विचारात घेतल्या पाहिजेत. जरी धावा तुम्ही दिल्या तरी त्या करण्याची ताकद तुमच्याकडे पाहिजे आणि ही ताकद दाखवावी लागेल अमित आणि त्याच्या बरोबरीने अमोलला. धाव फलक पोहोचलाय 6 वरती. 6 धावा. 10 धावा येऊ शकतात या मैदानावरती. वर पिच बॉल. चांगला बॉल बघायला मिळाला विशालचा. विशाल भरपूर वर्षाचा विशालकडे अनुभव. एक चांगलं क्रिकेटर आहे. बिळवली टीमसाठी चांगलं क्रिकेट तो खेळत असतो. बिळवली गाव असं आहे की एक मोठी रजनी स्पर्धा त्यांच्या गावामध्ये भरवण्यात येते. मला अजूनही आठवते 4-5 वर्षापूर्वी कॉमेंट्री मी तिथे केली होती आणि काय आयोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात येतं. धावफलक पोहोचलाय 7 वरती. ओव्हर पिच बॉल. सगळे चेंडू खोलात टाकते विशाल. पहिला मॅचचा सामनावीरचं पारितोषिक त्याला मिळालं. 2 विकेट्स त्यांनी मिळवल्या. 22 धावा त्याने केल्या. या सामन्यामध्ये धावा त्याने केल्या. बॉलिंग देखील तो चांगली करतोय. धावफलक पोहोचला 8 वरती. KTC लाईव्हची टीम. अजिंक्य पवार फाउंडर या चॅनलचे खूप चांगलं काम करतात यावर्षी. पंजाबचा पुनश्च व्हाईट बॉलचा इशारा आलाय. दंडित केलाय. एक सिंगल आडू होईल धावफलकावरती. 9 धावा. धावफलकावरती 9 धावा. चला वावरले आणि बीड संघ आपण टॉस साठी या लगेच. टॉस साठी या दोन्ही टीम. बीडचा कॅप्टन आलाय. वावरलेचा कॅप्टन आपण सुद्धा लगेच या. येस दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. चांगला बॉल. हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल ऍड होते धावफलकावरती. धावफलक पोहोचेल 10 वरती. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. मी खांडेकर बाबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. खांडेकर बाबांना विनंती आहे की आपण हा टॉस करावा. फ्रेश स्लॉटची पहिली लढत आहे. हलकीशी अपेल. पंच सांगतात मिसिंग लेग स्टंप आहे कारण लेग स्टंप वरती जाणारा चेंडू दुसरीचा कॉल करण्यात आलाय आणि 2 धावा. पंच धावा 2 आहेत का. आता चर्चा केली जाते. पंच 2 धावा आहेत का पंच. बीडी टीमने टॉस जिंकला आणि निर्णय फिल्डिंगचा निर्णय घेतला बीडी टीम. पंच धावा किती आहेत. 2-1 आहे का. येस 1 धाव आहे. 1 धाव दिली पंचांनी. फार चांगलं क्रिकेट चालू आहे. खरं तर शिस्तीचं क्रिकेट काय असतं हे दाखवून दिलं यावर्षी. भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात आदिवासी क्रिकेट पुढे येत असताना. ऑन साइडला खेळत असताना शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग बघायला मिळाला. पाठीमागच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर पोहोचला. 1 धाव मिळते. षटक क्रमांक पहिला संपलाय. भरपूर मोठ्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे आणि धावफलक पोहोचलाय 12 वरती. बघा जशी सामना संपेल बीड टीमला विनंती आहे की आपण मैदानामध्ये लगेचच जायचं आहे. कुणाचीही वाट बघू नका. लगेचच वॉर्मअप चालू करा आणि जशी सामना संपेल लगेचच मैदानावरती तुम्ही जा. सुधाकर भाऊ फाउंडेशन आणि तनुजा क्रिकेट संघ बीड खुर्द यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले मैत्री चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपण सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत करूया. मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक बघायला मिळतात. त्या सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत. पहिली रजनी स्पर्धा या परिसरामधली तनुजा 11 क्रिकेट संघाचं स्वप्न आज सात्यामध्ये उतरलंय. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग बघायला मिळाला. तिथे स्क्वेअर लेगचा फिल्डर पोहोचला जरूर परंतु कॅच ड्रॉप. इथे मात्र दुहेरी धाव कंप्लीट होत असताना धावफलक पोहोचेल 14 या आकड्यावरती. 14 चौथा धावा धावफलकावरती आल्यात. भलं मोठं टार्गेट समोर आहे. या लक्ष्याचा जर पाठलाग करत असेल तर सातत्याने मोठमोठे फटके मारावे लागतील दोघांना तरच या
धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो, परंतु ते आव्हान आता कठीण बनत चाललंय कारण मोठे फटके थांबलेत. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करायचा होता. डॉट बॉल. मॅच मध्ये वापसी केली. खरं तर बिलवली टीमने पकड मजबूत होत असताना बिलवली टीमची या सामन्यामध्ये उर्दू विकेटने इथे फटका फसलाय. कव्हरच्या दिशेने, पॉइंटच्या दिशेने स्वतः गोलंदाज जात असताना एकच धाव मिळतीये आणि या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 15 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती येत आहेत. चं टार्गेट सामना जिंकण्यासाठी लोणावळा टीमला. बिलवली टीम विजयाच्या दिशेने वाटचाल. इथे चांगला फटका, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे षटकार. हेच फटके खरं तर गरजेचे आहेत आणि ते मारावेच लागतील, निरंतर मारावे लागतील. षटकार. थँक्यू. 21 धावा धावफलकावरती. 48चं टार्गेट आहे. 27 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 27 धावा. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. खरं तर शॉर्ट पिच बॉल होता, मोठा फटका येणं अपेक्षित होतं. खरं तर स्वतःवरती नाराज असेल फलंदाज, त्यांना माहिती आहे भलं मोठं टार्गेट पुढे आहे. आता समीकरण बदलतंय. शेवटचे 7 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज. या चेंडूवरती मोठा फटका आला तरी मी म्हणेन या मॅच मध्ये मजा येईल. 7 बॉल 27 हे समीकरण या मॅच मधलं. कोण जिंकेला सामना, कोण क्वार्टर फिनाले मध्ये प्रवेश करेल या पहिल्या लॉटच्या. ओरपिच बॉल, चांगला फटका लॉंग ऑफला. फिल्डर तिथे आहे, सोपी झेल आणि फलंदाज बाद. समीकरण बदलतंय. 6 बॉल आणि 27 ची गरज. पण आमच्या व्यासपीठावरती यावं. बबलू यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. पळसदरी गावचे त्यांचं स्वागत आहे सामन्यामध्ये. आता मी म्हणेन मजा कमी राहिली कारण 6 बॉल आणि 27चं टार्गेट आहे, परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतं. क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट मोठं छोटं नसतं. इथून जर सुरुवातीच्या 3 बॉलवरती जर 3 मोठे फटके आले तर या सामन्यामध्ये मजा येईल. 6 बॉल 6 चेंडू 26 हे समीकरण या मॅच मधलं. सुरुवातीच्या काही चेंडूवरती जर आक्रमण झालं तर मजा येईल. आडव्या बॅटने षटकार. कुठेही जाऊ नका, सामना फिनिश झालेला नाहीये. समीकरण आता बदलतंय. 5 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज. तिसरी लढत या आजच्या पहिल्या रजनीमधली आणि आता समीकरण आलंय. शेवटचे 5 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ क्वार्टर फिनाले मध्ये प्रवेश करेल हे सगळे 5 चेंडू सांगून जातील. 5 बॉल 20. सोडून दिलाय चेंडूला. ऑफ स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. मॅच मध्ये आता गरमाहट निर्माण झाली आहे. शेवटचे 5 चेंडू 19 धावसंख्येची गरज. कुठेही जाऊ नका, सामना अजूनही बॅलन्स आहे. शेवटचे 5 बॉल 19 धावसंख्येची गरज. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये आणखी विजयाचे द्वार खुले करेल लोणावळा टीमसाठी. हा ट्रॅकर, व्हॉट अ स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला षटकार. काय फटकेबाजी करतोय फलंदाज अमोल. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेने उद्या नव्याने मी, हे सामर्थ्य नाशवंत नाही. जरी पराभव माझ्या समोर आहे तरी मला लढायचंय, झगडायचंय आणि मला विजय प्राप्त करायचंय. यासाठी ही केलेली फलंदाजी अमोल आपल्या संघाचा तारणहार ठरतोय. आता समीकरण बदलतंय. शेवटचे 4 चेंडू आणि गरज आहे ती 13 धावसंख्येची. शेवटचे 4 चेंडू 13 धावा. कुठे मॅच होती. 26 ची गरज होती. सुरुवातीच्या 3 चेंडूवर ते आल्या 13
आणि आता गरज आहे 13 धावसंख्येची. शेवटचे 4 चेंडू 13 धावसंख्येची गरज. अमोल एका बाजूने शांत उभा होता. 2 षटकं त्याला माहिती आहे जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत आम्ही पराभव स्वीकारणार नाहीये आणि तेच दाखवून दिले त्याने. अमोलने 2 षटकार खेचलेत आणि नोलामला टीमची वापसी या मॅच मध्ये होत असताना 4 बॉल 13. चांगला बॉल, चांगली वापसी करत असताना गोलंदाज लॉंग ऑफला स्टिअर केलाय. स्ट्राईक खरं तर अमोलला पाहिजे, ती मिळत नाहीये. एकच धावेतून मिळेल. शेवटचे चेंडू बाकी आहेत ते 3 आणि गरज आहे ती 12 धावसंख्येची. खरं तर आता प्रेक्षकांना प्रश्न पडलाय की अमोलने स्ट्रायकर वरती जायला पाहिजे होतं की नाही आणि आता त्याने विश्वास दाखवलाय खरं तर यशवंत वरती. अमित चांगली बॅटिंग करतोय. यशवंत पहिला बॉल फेस करेल. 3 चेंडू 12 हे समीकरण या मॅच मधलं. हा ट्रॅकर बॉल लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या गॅप मधून आलाय चौकार. काय बॅटिंग. आठ धावसंख्येची. एखादा चांगला बॉल टाकावा लागेल गोलंदाजी करत असताना यशवंतला. रामदासला. हाय व्होल्टेज सामना. क्वार्टर फिनाले मध्ये कोण पोहोचेल. सुरुवातीच्या काही बॉलवरती जर धावा आल्या असत्या तर मजा वेगळी आली असती. या मॅच मध्ये जर लोणावळा टीमने चांगली गोलंदाजी केली असती तर वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. परंतु काही हरकत नाहीये. शेवटचे 2 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 8 धावसंख्येची गरज. 40 धावा धावफलकावरती आल्यात. ओव्हर पिच बॉल फटका इथे फसलाय आणि ते आता कॅच कंप्लीट होईल का. यस कॅच कंप्लीट होते आणि यशवंत इथे होते बाद. आता प्रेक्षकांना प्रश्न पडलाय की जर अमित स्ट्राईक वरती राहिला असता कारण 4 बॉल 12 ची गरज होती तिथे कुठेतरी त्याने नॉन सेकंडला येणं हे कुठेतरी मी म्हणेन संघासाठी चुकीचं ठरते की का असं वाटलं आणि तेच घडलं. यशवंत पहिला बॉल फेस केला त्याने जरूर चौकार मारला परंतु एखादा डॉट बॉल एखादी विकेट या सामन्यापासून बाहेर फेकून जाईल. परंतु कुठेही जाऊ नका. अजूनही मॅच फिनिश झालेली नाहीये. 1 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. 1 बॉल 8 हे समीकरण. एखादा खराब बॉल, एखादा नो बॉल, एखादा वाईट बॉल त्यावरती सिंगल जर स्ट्राईक मिळाली अमितला तर वेगळं चित्र बघायला मिळेल या सामन्यामधलं. 1 बॉल 8 हे समीकरण. बिलवले टीम की लोणावळा टीम आणि ही ते मात्र चांगला बॉल आणि मॅच जिंकली आहे ते भिलवली टीमने आणि केलाय क्वार्टर फिनाले मध्ये प्रवेश. या सामन्याचा सामनावीर